वरती नाव गाजतय हॅशटॅग लॉन्ड्रीचा, इंस्टाग्राम वरती नाव गाजतय हॅशटॅग लॉन्ड्रीचा, हॅशटॅग लॉन्ड्रीचा न भारी नाव गाजतो या. छत्रपती संभाजीनगरात भाऊ फेमस लय झाला. पब्लिक सारी टॅग लावती हॅशटॅग लॉन्ड्रीचा, पोस्ट व्हायरल होतो या, पोस्ट व्हायरल होतो या. छत्रपती संभाजीनगरचा विशाल सोनावणे लॉन्ड्रीवाला, छत्रपती संभाजीनगरचा विशाल सोनावणे लॉन्ड्रीवाला, हॅशटॅग लॉन्ड्रीवाला न महाराष्ट्रात फेमस झाला. हॅशटॅग लॉन्ड्रीचा न भारी नाव गाजतो या, हॅशटॅग लॉन्ड्रीवाला न महाराष्ट्रात फेमस झाला. हॅशटॅग लॉन्ड्रीचा न भारी नाव गाजतो या. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो है यो, वन साइड हिरो है, वन साइड हिरो हाय यो, वन साइड हिरो हाय. वन साइड हिरो है, वन साइड हिरो है, यो वन साइड हिरो है. हॅलो, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर, मॅचला सुरुवात करायची आहे. ब्रेक संपलेला आहे. जर कोणी प्लेअर शॉट असेल तर शॉटने खेळायचं आहे. 1 ओव्हरचा वेळ आहे. बॅट्समन संघातून एखादा एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा इकडे. बॅटिंग टीम एक एक्स्ट्रा प्लेअर. आतापर्यंत हायएस्ट आहे इथे 65. पाहायचं रेकॉर्ड तुटतोय का आज. मॅचला सुरुवात करायची आहे प्लीज. हॅलो, थँक्यू. विनीत जाधव आणि विनीत गोले दोन्ही विनीत फलंदाजीसाठी. पाहायचंय काय बरोबर. सिद्ध प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रवी विश्वकर्मा मैच है.
सामन्याला सुरुवात होते इथे. सिद्ध पहिलं षटक घेऊन येतोय. एक चेंडू धावसंख्या झाली एक. दोन्ही विनीत फलंदाजी करतायत. इंटरपट्ट्यातलं अतिशय मोठं नाव सिद्ध. अतिशय सुंदर फलंदाजी. ऑफसाईडला खेळ. एक धाव भेटे. धावसंख्या पोहोचते 2 चेंडू 2 धावा. पहिल्या ग्रुप मधून जयवीर हनुमान संघ सेमी फायनल मध्ये पोहोचलेला आहे. आपल्याला एक संघ मिळालेला आहे. दोन बॉल 2. सिद्ध पुन्हा एकदा. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धाव भेटे. धावसंख्या पोहोचते 3 चेंडू 3 धावा. अजून एकही चेंडू डॉट नाहीये. तिन्ही फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी. सिद्ध पुन्हा एकदा. विनीत टू सिद्ध. विनीत आता मात्र सरळ गेला चेंडू. अप्रतिम फटका आणि पहिली बाउंड्री येते विनीत यांच्या बॅट मधून. चार बॉल 7. व्हाईट बॉल घोषित करते पंच प्रमोद कोयले. थँक्यू प्रमोद. 4 बॉल 8. व्हाईट प्लस जात आहेत का? बॉल अडवलेला आहे. 4 बॉल 10. सुंदर क्षेत्ररक्षण झालं नाही तर इथे 5 धावा मिळाल्या असत्या. पाच बॉल 10. फूलों में गलियों में गाँव की गलियों में हम दोनों बदनाम होने लगे हैं. नदियों किनारे हंसते हुए थँक्यू डीजे. 5 चेंडू 10 धावा. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पाच बॉल 11. व्हाईट बॉल. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. रिव्हर्स स्वीप आणि तोही अतिशय क्विक. लवकर गोलंदाजीसाठी यायचंय. धावसंख्या झाले 15. सामन्याला सुरुवात करायची. फिल्डिंग आता रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तुम्ही कशी फिल्डिंग लावू शकता. धावसंख्या झाली 15. पुष्पक गोलंदाजीसाठी येतोय. रवि ग्राउंड पे प्लेयर शॉट है. नहीं पर अभी शॉट है ना. कितने शॉट है? एक ही शॉट है. अभी नहीं आएगा वो.
टाइमपास करायचं नाही. समोरच्या संघाचं ऑब्जेक्शन येत आहे की तुम्ही टाइमपास करताय. सिद्ध सामन्याला सुरुवात करायची आहे. वारंवार विनंती करतोय, पंचांचा रिस्पेक्ट करा. मैदानामध्ये पंच आहेत इथे. पंधरा 10 मिनिटाचा वेळ घेतलाय पहिल्या षटकानंतर. काय शॉट आहे. हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते. धावसंख्या झाली इथे 19. एक बॉल 19. बाउंड्री. तेवीस 2-23. तीन 27 लागोपाठ 3. यानंतर होणारी मॅच आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. यानंतर होणारी मॅच आहे बीएमएम बॉयज वर्सेस पॉवर हिटर्स. दोन्ही कॅप्टननी इथे यायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स. बॉल घालवलाय. 3 बाउंड्री सुंदर मारल्या होत्या. नंतर बाद. 4 चेंडू. धावसंख्या झाली आहे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी दादा प्रसाद. थँक्यू डीजे. प्रसाद येतोय खेळण्यासाठी. 4 चेंडू. धावसंख्या झाल्या 27. 3 बाउंड्री झाल्या पहिल्या 3 चेंडूंवरती. त्यानंतर 1 चेंडू डॉट. ती म्हणजे विकेट. शेवटचे 2 चेंडू फोडून गेल्याबद्दल एक लन्स केला आणि बाउंड्री. 5 चेंडू 31. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 4 चौकार आले या ओव्हर मध्ये. 31. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलंय असाच दिसते मी भारी जणू जरा मी खास नकळवाद कुठे निघा. रोहित पाटील आणि जयेश म्हात्रे यांना विनंती आहे की मंचावरती यायचंय. रोहित पाटील आणि जयेश म्हात्रे प्लीज कम ऑन स्टेज. बॉलर नेम. बॉलर नेम नितेश. नितेश येतोय. धावसंख्या झाले 35. बाउंड्री. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी दादा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल. मॅच थांबवायची आहे. आता जे 5 धाव आहेत. बॉलरचं नाव नाहीये लिस्ट मध्ये. बॉलरचं नाव काय आहे. नितेश. काय नाव आहे. नितेश NITESH. नाव नाहीये लिस्ट मध्ये इथे. काय नावावरती टाकायचं सांगून ठेवा.
काय नावावरती टाकू? कोण नाहीये तुमचा प्लेअर? निकी काय? विकी. विकी गुप्ताच्या नाव टाकू? साईराज, साई नियू. ठीक आहे, थँक्यू. मॅच चालू करायची आहे. वैभव पाटील प्लीज मंचावरती यायचंय. वैभव पाटील. धावसंख्या झाली आहे 42. 2 षटकांनंतर 42. येस, बोल्ड आहे. तीन चेंडू धावसंख्या झाले 44. आतापर्यंत सुंदर षटक. राहुल काय गोलंदाजी होते. दोन षटकांचा 42 धावा होत्या. मात्र आता या षटकामध्ये राहुलने 4 चेंडू मध्ये सुंदर गोलंदाजी केली आहे संघासाठी आणि रोखलंय इकडे स्वस्तिक इलेव्हनला. ऑरेंज आर्मी आज फॉर्म मध्ये. काय फटका मारलाय इथे. सुंदर क्षेत्ररक्षण होते. 5 चेंडू धावसंख्या झाली आहे 46. 2 षटकांपर्यंत ऑरेंज आर्मी फॉर्म मध्ये होती. मात्र या षटकात रोखलंय ऑरेंज आर्मीला. त्यामुळे पाहावं लागेल इथे किती धावांचा टप्पा ओलांडतायत 4 षटकांमध्ये. आणि फुल टॉस. काय गोलंदाजी झाली. टाळ्या वाजवायच्या आहेत. काय कमबॅक केलाय राहुल यांनी आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी. 3 षटकांनंतर धावसंख्या आहे 47. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स यायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस. राजेश चव्हाण यांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी जायचंय खाली. राजेश चव्हाण प्लीज. पुढची मॅच आहे बीएमएम बॉयज वर्सेस पॉवर हिटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. बॉलर नेम. बॉलर नेम नहीं सुनाई नहीं दे रहा है भाई यहां तक. पीयूष थैंक यू. शेवट षटक. गोलंदाजी सुंदर होते.
2 चेंडू धावसंख्या झाले 48. अमित येतोय खेळण्यासाठी. पाहायचंय किती धावा मारतायत. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 50चा आकडा पार होईल, मात्र 60 पर्यंत मजल जाते का ऑरेंज आर्मीची, कारण की अतिशय स्टार्टिंग केली आतापर्यंत. पुढे येऊन मात्र इथे राहुल आणि ऑरेंज आर्मी आज फॉर्म मध्ये आहे. अमित यांच्या बॅटमधनं 400 स्ट्राईक रेट. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आपल्या संघासाठी. 52 धावा. पॉवर हिटर यांनी टॉस जिंकलाय. काय शॉट आहे. एखाद्या ताकदवाल्या प्लेअरला तुम्ही जर असा बॉल टाकाल तर नक्की सोडणार नाही. सॉरी, बीएमएम ने टॉस जिंकलेला आहे. आपला डिसिजन कळवायचं आहे. 56 धावा. 4 बॉल 56. सुंदर क्षेत्ररक्षण. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. काय शॉट खेळलाय. झाला क्लोज आता वाईट. अंकुश भोगलेने विनंती आहे की त्यांनी रोहित पाटीलने सत्कार करायचा आहे. अंकुश. नको चहा खाई आता जेवण करून जाईन. सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून जाईन. 24 बॉल 62. मला feel होणार जशी inspire my life. आणि मी comment करत नाही. करीन कष्ट माझ्या पैशाने. घेणार makeup kit. राजा होणार मी Instaची star. अरे, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी राजा, बघा कार. किती मी cute, किती गोड, किती छान. सागर ठाकूर यांना विनंती आहे की जयेश मात्र यांचं स्वागत करायचं आहे. सागर ठाकूर प्लीज. मॅच चालू करायची आहे. चिराग चव्हाण यांना विनंती की वैभव पाटील यांनी सत्कार करायचा आहे. चिराग चव्हाण प्लीज. सीर येतोय ओपनिंगला आणि राहुल येतोय ओपनिंगला. 24 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे 62. फिल्डिंग लावायची आहे प्लीज. ऑरेंज आर्मी प्लीज फिल्डिंग कमॉन. आपला वेळ कमी आहे. विनंती करतोय, वेळ कमी आहे आपल्याकडे. बॅट्समन टीम कडनं कोणी एक्स्ट्रा प्लेअर असेल तिथे पाठवायचंय प्लीज. ऑरेंज आर्मी फिल्डिंग लावायची आहे. बीएमएम संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लवकर मॅच चालू करायची. ऑलरेडी टाइमपास चाललाय. स्ट्राईक वरती जो फलंदाज आहे मित्रांनो, त्याच्या नावावरती टफ क्रिकेट, बॉक्स क्रिकेट मध्ये फार सारे रेकॉर्ड्स आहेत. त्यामुळे ऑरेंज आर्मीला इन्फॉर्म करू इच्छितो मी की या खेळाडूचा विकेट जेवढा लवकर मिळेल तुम्हाला तेवढ्या लवकर तुम्ही मॅच मध्ये राहाल. नाहीतर 4 षटकाचा हा फलंदाज मैदानात थांबला तर हा सामना एकतर्फा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सीजची विकेट या मॅच मध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला येणाऱ्या एका ओव्हर मध्ये समजेल. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी एंड वरती आहेत तानाजी आणि तानाजी. 1 सेकंड मॅच थांबवायची आहे. इथे क्रिक हिरोज मध्ये बॉलरचं नाव काय दिलंय समजेल का आम्हाला? तानाजी नाही मिळत इथे आम्हाला, त्यामुळेच हा प्रश्न आलेला आहे. ऍड केलाय आता तानाजी. थँक्यू तानाजी टू सिद्ध. सामना पाहायला मजा येणार आहे मित्रांनो. 24 चेंडू, धावा पाहिजे 62. सिद्ध
फार इंटरेस्टिंग फिल्डिंग लावलेली आहे, स्लिप सुद्धा लावली आहे, त्यामुळे मॅच मोठी विकेट मिळाली असती, मोठा मासा गळ्यात फसला असता. मात्र इथे गोलंदाजी तानाजी यांची अचूक होते. अतिशय यंग संघ आहे नक्कीच ऑरेंज आर्मी, आणि क्विक आहेत सगळे. फिल्डिंग मध्ये जेव्हापासून आले तेव्हापासून प्रत्येक जण ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह मोड ऑल केलाय, कारण की धाव फलकावर लावले आहेत जवळजवळ 62 धावा. त्यामुळे नक्कीच राहुल गोलंदाजीमध्ये जेवढी चांगली गोलंदाजी केलेली आहे, इथे मात्र चेंडू जातोय बाउंड्रीला. 2 चेंडू धावसंख्या होते 5. आणि पुन्हा एकदा बाउंड्री. राहुल आज लक घेऊन आलेत, कारण राहुल यांनी 6 चेंडू 6 धावा दिल्या होत्या. सागर तीन चेंडू धावसंख्या झाली 9, सॉरी 2 चेंडू 10, 2 चेंडू 11. तानाजी यांनी पहिला चेंडू अतिशय सुंदर टाकला, त्यानंतर जरासा कन्फ्युजन आलेला आहे. 2 चेंडू धावसंख्या झाली 11. तुम्ही अशा चुका नाही करू शकत. तुम्हाला इथे मात्र नो बॉल आणि +4, 5 धावा. 2 बॉल 15. 16, 2 बॉल 16 धावा. डॉट बॉल तानाजी. पहिलं षटक फार महत्वाचं असतं. 3-16. 4 बॉल 20. चार बॉल 21. ही ओव्हर फार मोठी पडते आणि महागडी सुद्धा. काय बॅटिंग होते. 5 बॉल 25. अजून पहिलं षटक सुद्धा संपलं नाही आणि धावसंख्या बोर्डवर लागलेत 25. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स 26. बाद. काही रनची गरज नव्हती, कारण की मोठा विकेट होता डेड एंडला. तानाजी थँक्यू. तानाजी यांनी पहिला चेंडू जो टाकला होता अप्रतिम टाकला होता, त्यानंतर 5 चेंडूंमध्ये धावा आल्या 25. बॅट्समन नेम काय प्रियांशू. 27. दहाच्या सरासरीने रन केल्या तरी पण तुम्ही जिंकाल.
मात्र इथे पाहावं लागेल की बॉलर कुठला एखादा अटॅकिंग मिळतोय. नो बॉल. धावसंख्या झाले 32. एक बॉल 32. दोन बॉल 32. दोन चेंडू 32. पुष्पक. तीन बॉल 36. चार बॉल 36. विकी. चार बॉल 36. पाच बॉल 37. अतिशय सुंदर गोलंदाजी, कमबॅक सुंदर केलाय ऑरेंज आर्मीने. मॅच ते लास्ट बॉल पर्यंत घेऊन जातील असा विश्वास आहे प्रेक्षकांना सुद्धा, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा इथे उपस्थित आहेत. इंटरेस्टिंग मॅच आहे. मात्र राहुल मैदानात आहे अजून आणि तब्बल 5 चेंडू नंतर स्ट्राईक आली आहे. या खेळाडूचं मैदानात थांबणं फार महत्वाचं. 5 चेंडू, धावसंख्या 37. नो बॉल आहे. 5 बॉल 38. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. व्हाट अ कॅच. मोठा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. एक सेकंड थांबायचंय. पियुष यांचं नाव नाहीये लिस्ट मध्ये. सिद्ध. साईचं नाव ऑलरेडी ऍड केलंय आपण. सिद्ध. दोन षटकानंतर धावसंख्या 38. 62 रन टू विन. ये ओवर बहुत ही इंपॉर्टेंट. इस ओवर पे पूरी मैच बाउंड्री.
46. What a bowling by Sebastian. 3 बॉल 46. ये 3 बॉल बहुत इंपॉर्टेंट है. 46. काय शॉट मारलाय. 50 धावा. 8 बॉल धावा पाहिजे आता 12. दोन चेंडू बाकी आहेत. जर हे 2 चेंडूंवरती रन नाही आली, बाउंड्री नाही आली तर मॅच बघायला मजा येईल. आणि मी सांगितलं होतं व्हाट अ बॉलिंग बाय सेबॅस्टियन. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. हा बॉल जर विदाउट बाउंड्री आला तर लास्ट ओव्हर मध्ये मॅच अतिशय सुंदर. दोन्ही संघांकडे 50-50 चान्स आहे सामना जिंकायचा. बाद. 6 बॉल 12. मैच जल्दी चालू कीजिए. जिनका नेक्स्ट मैच है वो लोग रेडी रहिए. इसके बाद लवकरात लवकर ती मॅच चालू करण्यात येईल. 6 बॉल 12. इंटरेस्टिंग. बॉलर्स नेम विनीत. ओपनिंगला आलेले विनीत आता 6 बॉल 12. हिरो म्हणतात की नाही. ऑरेंज आर्मी फुल ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे. तानाजी यांनी पहिल्या षटकात धावा दिल्याच्या नंतर सुद्धा मॅच मध्ये आहेत अजून ऑरेंज आर्मी. 6 बॉल 12. लवकर मॅच चालू करतो. रवी विश्वकर्मा प्लीज. थंडी वाढत चाललेली आहे आणि आपल्याला घरी जायचं आहे. पेंकरपाड्यामधले लोक इथेच राहणार आहेत. आपल्याला फार दूर जायचं आहे. मॅच लवकरात लवकर चालू करा. 6 बॉल 12. विनीत टू पियुष. पहिल्या 2 चेंडूंवरती समजेल की मॅच कोणत्या साईड झुकते. पाहावं लागेल. 6 बॉल 12. हाय व्होल्टेज मॅच. डिसिजन काय आहे ते पाहायचंय. थर्ड अंपायर कडे जात आहेत रवी विश्वकर्मा. नॉट आउट. 5 बॉल 11. मॅच अजून दोन्ही संघांकडे झुकताना अजूनपर्यंत माहिती नाही पडत आहे संघ कोणता जिंकेल. जो संघ जिंकेल तो क्वालिफाईल क्वार्टर फायनलला. जो संघ हरेल तो सरळ घरी. चार बॉल 11. विकेट्स गेले आहेत 6. 6. चार बॉल 11. विनीत. एक बॉल महत्वाचा आहे हा. 4 बॉल 11 कारण की हा बॉल फार महत्वाचा आहे. बॅट्समन नेम. बॅट्समन नेम सिद्ध. बॅट्समनचं नाव काय आहे. साईराज. काय क्षेत्ररक्षण केलंय. काय फिल्डिंग केली आहे. व्हाट अ फिल्डिंग बाय अमित. चेंडू येताना दिसलास अख्खी बॉडी मध्ये टाकली आणि चेंडू अडवलाय. 3 चेंडू धावसंख्या पाहिजे 10. आता तुम्हाला कंपल्सरी 2-2 रन पळावे लागतील जर बाउंड्री नाही गेली तर. आणि एखादी बाउंड्री हिट करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला 2 रनासाठी रेडी राहावं लागेल. कारण की मैदानात षटकारच नाहीये. त्यामुळे बाउंड्री आणि 2 रन. 3 बॉल 10. काय क्षेत्ररक्षण झालं इथे अमित यांचं. व्हाट अ फिल्डिंग बाय अमित.
टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 बॉल 9 रन. आता जर दोन्ही बॉल मध्ये एक्स्ट्रा नाही टाकला तर सामना जिंकलेला आहे तो ऑरेंज आर्मी संघ. कारण की एक्स्ट्रा 2 बाउंड्री जरी मारल्या तरी पण सामना जिंकतील. काय क्षेत्ररक्षण आहे तानाजी. सॉरी नेम प्ले नेम बाबू. 1 चेंडू 8 धावा. काय फिल्डिंग होते इथे. एकही चेंडू बाउंड्री पर्यंत जाऊन दिला नाहीये तिसऱ्या षटकापर्यंत आणि सामना विजयी होतोय तो ऑरेंज आर्मी संघ. पहिल्या षटकात 26 धावा दिल्यानंतरही हा सामना जिंकलेला आहे. विनीत मॅन ऑफ द मॅच. विनीत इकडे यायचंय. डीजे मी बोलतोय यार. विनीत मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय प्लीज इकडे. आता वाजवा डीजे. ग्राउंड वरती कर्तव्य दाखवतायत सगळी लहान मुलं. खुश आहेत. स्पायडरमॅन सुद्धा आलाय ग्राउंड वरती. स्पायडरमॅन सुद्धा आलाय. थंडीचं लागलं ना तर घरी जाऊन तारेक चव्हाण यांच्याकडनं त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. अप्रतिम बॅटिंग केली होती आणि अप्रतिम रन डिफेंड केले. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूत 12. फिल्डिंग लावायची आहे लवकर. आता टीम मीटिंग करायची नाहीये. तुम्हाला याच्या आधी वेळ होता. टीम